नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्टात सीबीआयची चौकशी करायची किंवा नाही याचा अंतिम फैसला होतोय. दरम्यान सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणावर महाराष्ट्रातलं राजकारण पेटतं आहे. सुशांत सिंगच्या वडिलांचं पत्र आज जारी झालं. त्यात त्यांनी कर नाही तर डर कशाला, सीबीआय चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांची किंवा महाराष्ट्र सरकारची हरकत कशाला असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर राज्यामध्ये काही घडामोडी घडल्या. ज्यांच्या पत्रांमुळे पहिल्यांदा सीबीआयची मागणी पुढे आली त्या पार्थ पवारांना आजोबा शरद पवारांनी झापलं. किंबहुना जो उपमर्द नातवाचा आजोबांनी जाहीरपणे केलेला आहे त्यातून पार्थ पवार यांचं राजकीय भवितव्य पुढे कसं असेल याविषयी सध्या महाराष्ट्रात खमंग चर्चा सुरू आहे. पार्थ पवारांवरती शरद पवारांनी वार केला, पण निशाणा हा अजित पवारांवर होता का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. आपली चर्चा ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून बघा शरद पवारांपर्यंत पोहोचली आहे. कारण का, पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी आधी केली, त्यानंतर ती भाजपनं उचलून धरली, बिहार सरकारनं उचलून धरली आणि आता मोदी सरकारही सुप्रीम कोर्टात म्हणतंय की होय सीबीआय चौकशी आम्ही लावली आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित साटम आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते सचिन सावंत आहेत. तसंच आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत. याशिवाय आमच्या एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती वागदरे सुद्धा आहे. मी सुरुवातीलाच सचिन सावंत यांच्याकडे जातो. सचिन सावंत, आज शरद पवारांनी ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांचा समाचार घेतला, कारण आपण गेली अनेक दिवस ही चर्चा बघतो आहोत की भाजपच्या तोंडून सारखं एक वाक्य पुढे आलं की पहिली मागणी सीबीआय चौकशीची सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये कोणी केली तर अजित पवारांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे लोकसभेचे माजी उमेदवार पार्थ अजित पवार यांनी केली. त्याला आज कुठेतरी शरद पवारांनी छेद दिला की पार्थ पवारांच्या मागणीला कवडीचाही मी महत्त्व देत नाही, पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत. आणि त्यानंतर हे सगळं काही आता घडतंय ते पुढं आपल्याला दिसणारच आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी नेमकं शरद पवार काय म्हणालेले आहेत ते दाखवतोय बघा. असं कोणाला चौकशी करायची असेल मला माहिती नाही. ते राज्य सरकारचा सीबीआयचा हा विषय, मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. पण माझा महाराष्ट्र पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे. आणि एवढे करून कोणाला वाटत असेल तर सीबीआय वगैरे आणखीन कुठली एजन्सी वापरायची असेल तर मी काही त्याला कधी विरोध करणार नाही. नातू पार्थ पवार यांनी मागणी केली. माझ्या नातूच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. पार्थ पवार इमॅच्युअर आहे म्हणजे अपरिपक्व आहे, राजकीय दृष्ट्या अपरिपक्व आहे असं कदाचित शरद पवारांना म्हणायचं असेल. आणि त्यांनी ते जाहीरपणे सांगितलेलं आहे. हेच मोठेपण शरद पवारांचं आहे की त्यांच्या पक्षात जर का कोणी पक्षाच्या विरोधात बोललं किंवा भूमिका घेतली तर ते त्याला जाहीरपणे समज देतात. अजित पवारांच्या बाबतीत पुढे मागे शरद पवार काय बोलतील हेही आपल्याला पुढे ऐकायचं आहे. पण संजय राऊत यांनी सुद्धा सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून बरंच काही सुनावलं. ते काय म्हणतात बघा. ही राजकारण करण्याची वेळ नाही. आता केंद्रासंदर्भातले काही विषय आहेत. आम्ही म्हणतोय राजकारण करण्याची वेळ नाही. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशातले प्रश्न सुटावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य राज्यांचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. राजकारण न करता हा देश पुढे जावा आणि राज्य पुढे जावे ही स्पष्ट भूमिका आमची आहे. सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा एखाद्या प्रकरणामुळे जर सरकार अस्थिर व्हायला लागली तर सगळ्यात पहिलं केंद्रातलं सरकार पडेल. सुशांत सिंग राजपूत प्रकरण राहिलं बाजूला, सुशांत सिंगची आत्महत्या राहिली बाजूला आणि या प्रकरणावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं एक वेगळंच राजकारण सुरू झालं आहे.
जेव्हा जेव्हा असे वाद पुढे आले तेव्हा भाजपचे नेते हे स्वतःहून प्रतिक्रिया द्यायला पुढे आले. तसेच भाजपचे आमदार राम कदम यांनीही आज या प्रकरणामध्ये सुद्धा प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणतात बघा. आजोबांनी नातवाला कवडी मुलाची किंमत द्यायची किंवा कोणती किंमत द्यायची हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. पण महाराष्ट्राच्या सरकारला आमचा सवाल आहे की नातवाला कवडी मुलाची किंमत देत असाल तो तुमचा व्यक्तिगत भाग आहे, त्याच्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. पण देशातली जनता जी मागणी करते त्या मागणीला पण तुम्ही कवडी मुलाची किंमत देणार आहात, तर तसं तुम्हाला करता येणार नाही. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये देशभरातल्या कोट्यावधी फॅन्सच्या भावना संतप्त आहेत. महाराष्ट्र सरकारनं स्वतःचा खोटा दुराभिमान बाजूला सारून हे प्रकरण सीबीआयला देण्याची आवश्यकता आहे. प्रकरण सीबीआयला दिलं गेलं पाहिजे हीच मागणी भाजप पहिल्या दिवसापासून लावते आहे. मी पुन्हा जातोय सचिन सावंत यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, शरद पवारांनी आज एक चांगलं केलंय महाविकास आघाडीसाठी की त्यांच्या नातवावरनं जो संभ्रम निर्माण झाला होता की पार्थ अजित पवार अशी कशी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका मांडतायत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशीचं पत्र गृहमंत्र्यांना देत आहेत आणि तेच पहिले सीबीआय चौकशीची मागणी करणारे ठरतात. तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काही बोलत नाही. काल आम्ही Zee24 मी स्वतः नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री यांना हाच प्रश्न विचारला. पार्थ पवार यांची भूमिका जर का पक्षाच्या विरोधात असेल तर समज का दिली जात नाही. 10 वेळा विचारलं समज का दिली जात नाही. तर आज शरद पवारांनी जाहीरपणे पार्थ पवारांना समज दिलेली आहे असं मी मानतो. तुम्ही कसा विचार करताय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपण हा फार छोट्या पद्धतीने ह्या प्रकरणाचा विचार करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. कोणी काय मागणी करावी आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाची भूमिका काय असावी ही स्वायत्तता त्यांना आहे आणि ती त्यांनी जाहीरपणे घेतली आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षाही जास्त अधिक महत्वाचं आहे की आजचं हे सुशांत सिंग राजपूतचं मृत्यूचं प्रकरण हे एका व्यक्तिविशेष म्हणून आपण पाहतोय ते अत्यंत चुकीचं आहे. आजच्या दृष्टिकोनातून ह्या प्रकरणाच्या माध्यमातून जे राजकारण झालं आणि जी देशासमोरची परिस्थिती आहे, खऱ्या अर्थानं ह्या संदर्भामध्ये लोकशाही समोरचं किती मोठं संकट आहे ते पाहायला पाहिजे. संविधानाची प्रक्रिया पूर्णपणे त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होतोय ते पाहायला पाहिजे. या ठिकाणी जी भारतीय दंड संहिता आहे ज्याला सीआरपीसी म्हणतो त्याचं उल्लंघन कसं केलं जातं ते पाहायला पाहिजे. छोट्या निवडणुकीच्या राजकारणासाठी अशा प्रथा तयार केल्या जात आहेत ज्याच्यामुळे संपूर्ण देश पातळीवरती ज्या पद्धतीचा असंतोष निर्माण होईल किंवा त्या ठिकाणी अफरातफरीचा माहोल निर्माण होईल, संविधानिक पेच निर्माण होतील, याकडे दुर्लक्ष केंद्र सरकार करतंय आणि भारतीय जनता पक्ष करतंय हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हा सुशांत सिंग राजपूतचा जो विषय याच्या अनुषंगानं ज्या चौकशीच्या माध्यमातून जे काही राजकारण झालं ते अत्यंत हीन पातळीचं जे झालंय त्याच्यावरती मी चर्चा करायला मला निश्चित आवडेल आणि हे आपण त्या दृष्टिकोनातून याचा विचार केला पाहिजे. सीबीआय चौकशी, आता ही सीबीआय चौकशी कुठल्याही सेलिब्रिटीची अशा तऱ्हेचा मृत्यू झाला, गूढ मृत्यू झाला तर त्याच्या संदर्भामध्ये मागणी करणार, मागणी लोकशाहीमध्ये मागण्या होत राहणार. कोणी व्यक्ती करेल, कोणी त्या ठिकाणी पक्ष संघटना करेल, आमचं त्याला काही हरकत असण्याचं कारण नाही. परंतु व्यवस्था काय आहे या देशामध्ये, लोकतांत्रिक व्यवस्था काय आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सीबीआयच्या प्रकरणामध्ये आज भारतीय जनता पक्षाची, आता ते राम कदमांचं तुम्ही वक्तव्य सांगितलं तर राम कदम म्हणतात की सीबीआयकडे दिले का? अरे दिले का जात नाही म्हणजे तुम्ही घेतलेत ना. म्हणजे एके ठिकाणी तुम्ही आता केंद्र सरकारने सीबीआय चौकशी लागू करून घेतलेली आहे. आता त्याचा निवाड सुप्रीम कोर्ट देणार आहे, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. आजच्या परिस्थितीमध्ये ही सीबीआयची इन्क्वायरी कशा तऱ्हेने घेतली गेली हे हा चर्चेचा विषय असला पाहिजे. बिहार पोलिसांनी जो 0 एफआयआर नोंदवला तो 0 एफआयआर नोंदवला, खरं हरकत नाही, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कोणी त्या ठिकाणी जाऊन तक्रार करत असेल त्याच्यावरती या 2013 नंतर ही मुभा देण्यात आली, युपीए सरकारनं मुभा देण्यात आली होती की राज्याच्या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. परंतु 0 एफआयआर नोंदवल्यानंतर तो ज्या ठिकाणी झालेला आहे, गुन्हा झालेला आहे किंवा ज्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी तो ट्रान्सफर केला पाहिजे. मग तो मुंबई पोलिसांमध्ये ट्रान्सफर न करता जर ते सीबीआयकडे सोपवत असतील तर हा घटनात्मक पेच तयार झाला. हा दंड संहितेच्या समोर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आणि इतिहासामध्ये आतापर्यंत अशा तऱ्हेचं कधीही वर्तन कुठल्याही राज्यानं केलेलं नाही. 0 एफआयआर हा सीबीआयकडे कधी गेलेला नाही. आणि मग विषय असा असतो की सीबीआयकडे देण्याची प्रक्रिया काय आहे, तर ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणचं पोलीस ते त्याच्यावर तपास करतील, त्या ठिकाणी त्या मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याच्यावरती चर्चा होईल आणि जर ती त्या ठिकाणी जर त्यांना किंवा जे ज्यांना त्याच्याबद्दल आक्षेप आहे ते त्या मॅजिस्ट्रेट समोर मांडतील, त्याला चॅलेंज करायला ते हायकोर्टात जाऊ शकतात.
हायकोर्ट त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं की हा सीबीआयकडे द्यावा की नाही, आणि ते मुंबई हायकोर्ट असेल किंवा राज्य सरकार तो निर्णय घेऊ शकेल, ते महाराष्ट्र सरकार असेल, तो महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे. बिहार सरकारला किंवा बिहारच्या पोलिसांना या संदर्भामध्ये कुठलाही अधिकार पोहोचत नाही की या संदर्भामध्ये ते सीबीआयकडे द्यावं. आणि जर अशा तऱ्हेचं एक राज्य उल्लंघन करत असेल बिहारचं राज्य, आणि त्यावेळेला त्याला पाठिंबा देण्याचं काम हे केंद्र सरकार स्वतः करत असेल की आम्ही घेतो, लगेचच घेतो आणि ते विचारणाही करत नाही तुम्ही कुठल्या अधिकाराने आम्हाला देता, तर त्याचा दुष्परिणाम हा देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर होणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये अशा तऱ्हेच्या केसेस करून त्या ठिकाणी जर सीबीआयकडे वर्ग करायला लागल्या तर कुठल्या तऱ्हेचा अफरातफरीचा माहोल तयार होईल, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. हे लोकशाही समोरचं संकट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते कशासाठी आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या सत्ता पिपासू पद्धतीनं जे राजकारण चाललेलं आहे, जे बिहारमध्ये आज त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. तुम्ही त्या बिहार पोलिसांच्या संदर्भात म्हणता, आज 2 घटना झाल्यात. आजची एक घटना आहे, लक्षात घ्या. बिहारमध्ये एका रस्त्याचं उद्घाटन नितीश कुमार करणार होते, तो रस्ता वाहून गेला, उद्घाटनाच्या आधीच वाहून गेला. महिन्याभरापूर्वी ज्याचं उद्घाटन केलं 30 दिवस तो रस्ता राहिला नाही. अशा बिहारच्या पोलिसांच्या माध्यमातून जर महाराष्ट्र पोलिसांची बदनामी त्या ठिकाणी करण्याचा गाढ घातला असेल, बिहारचं राजकारण करण्याकरता, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे नेते त्याच्यामध्ये सामील होणार असतील, तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करणार आहोत आणि या पूर्ण प्रक्रियेचा लोकशाही रक्षणाकरता विरोध करत राहू. ठीक आहे. अमित साटम हे भाजपचे आमदार आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून पत्र लिहून किंवा पोलिसांना भेटून या सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नवा प्रकाश टाकत आलेले आहेत. अमित साटम, आज शरद पवारांनी सुद्धा मुंबई पोलिसांवर माझा 100% विश्वास आहे. माझ्या हाताखाली म्हणजे ते जेव्हा गृहमंत्री मुख्यमंत्री राहिले तेव्हा मुंबई पोलिसांचं काम मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या कामावर 100% विश्वास आहे असं शरद पवारही म्हणाले. भाजपलाच का अविश्वास आहे? मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी जी स्टेटमेंट केली त्याच्यामध्ये एक सूचक विधान त्यांनी केलं, ते आपण कन्व्हिनियंटली इग्नोर करतोय. ते पहिल्या वाक्यामध्ये असं म्हणाले की मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु सेकंड पार्ट ऑफ सेंटेन्स मध्ये ते असं म्हणाले की यातून सुद्धा जर कुणाला जर सीबीआयला चौकशी द्यायचा जर इच्छा असेल तर माझा त्याला विरोध नाही, असं ते म्हणाले. आणि त्यामुळे शरद पवार साहेबांनी 3 जे काही विधानं केली त्याच्यामधलं दुसरं जे विधान होतं ते कन्व्हिनियंटली आपण इग्नोर करतोय. नाही, मी तेच तर सांगतोय ना. मी आजवर माझ्या कारकिर्दीमध्ये राजकीय पत्रकारितेच्या शरद पवार ही एकमेव अशी व्यक्ती बघितलेली आहे की त्यांचा एखादा बाईट किंवा प्रतिक्रिया ती तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही काढा, त्याला तुम्ही छेद देऊ शकत नाही, कारण ते बोलतातच तसं. पण आजचा जो पार्ट आहे तो मुंबई पोलिसांवर त्यांनी विश्वास दाखवला, हा भाग महत्वाचा आहे. त्यांनी उद्या कदाचित सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तुम्हाला ते वाक्य अधिक चांगल्या पद्धतीने पटेल आणि आम्हालाही पटेल. मुंबई पोलिसांनीही अनेक चांगल्या प्रकारचे तपास केलेले आहेत. 26/11च्या हमल्यामध्ये सुद्धा मुंबई पोलिसांनी मुंबई शहराला वाचवण्यासाठी बलिदान केलेलं आहे. परंतु काही 2 विशिष्ट झोन्स आणि 2 विशिष्ट पोलीस स्टेशन, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हँडफुल ऑफ पोलिसमन, या एका हँडफुल ऑफ पोलिसमनच्या काही कृत्यांमुळे जर अख्खं पोलीस दल जर बदनाम होणार असेल, मुंबई पोलिसांबद्दल अख्ख्या पोलीस दलाबद्दल काही कोणी संशय व्यक्त केलेला नाहीये. या पर्टिक्युलर प्रकरणाच्या हाताळण्याच्या संदर्भामध्ये त्या पर्टिक्युलर झोनच्या आणि त्या पर्टिक्युलर पोलीस स्टेशनच्या पोलिसांबद्दल संशय निर्माण केलेला आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की जे काही मगाशी सीआरपीसीचे सगळे नियम, मी तुम्हाला सांगतो की ललिता कुमारीच्या 2013च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअरली अशी ऑर्डर दिलेली आहे की 174 सीआरपीसीची इन्क्वायरी ही 7 दिवसामध्ये संपवली पाहिजे. मार्च 2014 मध्ये त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आलं की 14 दिवसामध्ये संपवली पाहिजे आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस जर असतील तर 6 वीक्स मध्ये FIR नोंदवली पाहिजे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ललिता कुमारीच्या 2013च्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी या पर्टिक्युलर केसमध्ये FIR न नोंदवण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणाचं एक व्हायोलेशन केलेलं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मी सांगतो की पार्थ पवारांनी काय मागणी केली, भाजपचे नेते काय मागणी करतायत, देशाची जनता काय मागणी करते, याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे
की ज्याचा मृत्यू झाला, संशयास्पद मृत्यू झाला, त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या कुटुंबानी ही सीबीआयची इन्क्वायरी मागितलेली आहे आणि त्यांनी कॅटेगोरिकली सुप्रीम कोर्टामध्ये आणि बाहेर सुद्धा असं मेन्शन केलेलं आहे की आमचा या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या तपासावरती विश्वास नाही. मुंबई पोलीस कुणाच्या तरी प्रेशर खाली वावरत आहेत आणि त्यामुळे फ्री आणि फेअर इन्व्हेस्टिगेशन करता हा तपास सीबीआय कडे द्यावा असं त्या जो व्हिक्टिम आहे त्याच्या फॅमिलीने सांगितलंय. आणि त्यामुळे ज्याचा मृत्यू झालाय, जो व्हिक्टिम आहे, त्या व्हिक्टिमच्या वडिलांना किंवा त्याच्या कुटुंबियांना काही अधिकार आहेत की नाही? आणि त्याच्या अधिकाराकडे कन्व्हिनियंटली आपण ब्लाइंड आय टर्न केल्यानंतर आज आता गेल्या 2 दिवसामध्ये तर वेगळंच एक काहीतरी चालू झालेलं आहे की त्याच्या वडिलांना अटॅक करायचं, त्याच्या कुटुंबाला अटॅक करायचं किंवा जो मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीच्या लोकप्रियतेबद्दलही जाहीर विधानं करायची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की साधी आणि सिंपल मागणी आहे देशाच्या जनतेची, त्या व्हिक्टिमच्या कुटुंबाची अशी विनंती आहे की हे प्रकरण सीबीआयने तपास करावा. एकदम सिंपल आहे. त्याच्यामध्ये जे आरोप करतायत ना की राजकारण करताय, निवडणूक वगैरे, म्हणजे जे म्हणतात की याच्यामध्ये राजकारण कोणतरी करताय किंवा याच्यामध्ये काही निवडणुकीचं राजकारण आहे, खरंच त्यांची म्हणजे वैचारिक दिवाळखोरीची हद्द झाली. ठीक आहे, ठीक आहे. प्युअर अमित साटम, ऐका ना, वैचारिक दिवाळखोरीपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाही आहोत. आत्ता तर कुठं चर्चा सुरू झालेली आहे. ठीक आहे, मी डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे जातोय. डॉक्टर नीलम गोरे, सचिन सावंत तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे का अमित साटमांना? मला आश्चर्य वाटते, म्हणजे कशा तऱ्हेनं सत्याचा विपर्यास करायचा आणि देशपातळीवरती सीआरपीसीचा खून होतोय पण सत्याचाही खून होतोय. न्याय व्यवस्था कशी असावी याच्या संदर्भात स्वतःचे आडाखे बांधून त्या ठिकाणी धोरणं करतायत आणि ही सगळी पुस्तकं जी अगोदरपासून आपल्या देशामध्ये चर्चिली जात आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी न्याय व्यवस्था उभारणी केली गेली आहे, त्याला बाजूला चाललं जात आहे. आता हे म्हणतात 14 दिवसामध्ये केलं पाहिजे. लक्षात घ्या, 90 दिवसापर्यंत चार्जशीट दाखल करण्याची भूमिका आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 ऑगस्टला ऐका अमित सर, नाही, बरोबर आहे. एफआयआर संदर्भात ते बोलत होते. एफआयआर झाल्यानंतर चार्जशीट 90 दिवसात आली पाहिजे. पहिली गोष्ट की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा एका अर्थानं एफआयआर असतो, त्याचे इन्व्हेस्टिगेशन थांबवलं जात नाही. आणि आता तुम्हाला जर ऐका हो अमित साटम, ऐका ना जरा, तुम्हाला सगळं ज्ञान आहे आणि आम्हाला काही ज्ञान नाही असं तर चित्र नका करू किंवा संपूर्ण देश पातळीवरती. ऐका अमित साटम, मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, 5 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये चर्चा जेव्हा झाली होती, सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं मुंबई पोलिसांना तपास करायला पूर्ण मुभा आहे म्हणून, आणि त्यांना मुभा दिली होती. त्यावेळेला हा चर्चेला झाला नव्हता का? 5 ऑगस्टला झालेली आहे त्या संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये एडीआर ज्या वेळेला केला गेला असतो, एफआयआर कोणावर नोंदवावा ह्या संदर्भामध्ये पुरावे असले पाहिजेत ना. उद्या अमित साटमांना गुन्हेगार करू का आम्ही? म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा आधार नसताना, कुठल्याही तऱ्हेचे पुरावे जर त्या ठिकाणी पोलिसांना मिळाले नाहीत तर त्याचे एफआयआर करावा. कोणावर करावा एफआयआर? म्हणजे तुम्ही म्हणाल त्याच्यावर त्याला गुन्हेगार ठरवायचं, ही न्याय व्यवस्था झाली का तुमची? ठीक आहे, मी धनराज वंजारी यांना मध्ये आणतोय. मला हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय कारण याविषयी अनेकांमध्ये संभ्रम आहे. धनराज वंजारी, मला हा प्रश्न विचारायचा आहे. मुंबई पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांनी एक अझम्पशन धरलं की होय, सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या आहे, आत्महत्या म्हणून त्यांनी तपास सुरू केला. पण जर का ही हत्या असेल, त्यांना असं वाटलं तर ते पुढे जाऊ शकतात. आता या प्रकरणामध्ये एफआयआर आला नाही, मग मुंबई पोलीस कशाचा तपास करतायत, कोणत्या आधारे तपास करतायत? धनराज वंजारी, त्या ठिकाणी फॉरेन्सिकचा अहवाल आला नाही, बरोबर आहे आशिष, तुझं म्हणणं बरोबर आहे. एकदा सचिन जर एकदा शांत झाले तर मी बोलतो. बोला प्लीज. आशिष, तुझं म्हणणं आहे ते बरोबर आहे. तुझं म्हणणं आहे ते बरोबर आहे. बेसिकली सीआरपीसीचा जो कन्सेप्ट आहे, कारण आता सातत्याने 6 दिवस मी या चॅनलवर बोलतोय, मला लोकांचे फोन पण येतात महाराष्ट्रातून की सर तुम्ही जे टेक्निकल सगळे कायद्याची बाजू सांगतात आहे ती बरोबर आहे, पण चॅनलवर ही सरळ साध्या सोप्या भाषेतली लोकांना कळत का नाही? यस, महाराष्ट्र पूछताय, महाराष्ट्र विचारतोय. 174 येस, महाराष्ट्र पूछताय, बरोबर आहे. 174 सीआरपीसी ही इन्क्वेस्ट चौकशी वेगळी असते आणि 154 सीआरपीसी प्रमाणे जो एफआयआर झालेला असतो
त्या FIRचं इन्व्हेस्टिगेशन वेगळं असतं. 2 इंग्रजीतले शब्द इथे लक्षात घ्या. इन्क्वायरी अँड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इन्व्हेस्टिगेशनला वेटेज एवढ्यासाठी जास्त आहे की इन्व्हेस्टिगेशनमध्ये समन्सेस इश्यू करणं, बोलवणं, 162 खाली स्टेटमेंट घेण्याचे अनेक मुभा पोलिसांना आहे, ज्या 174 मध्ये लिमिटेड आहे. म्हणजे बेसिकली हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की 174ची इन्क्वायरी जेव्हा होते तेव्हा हे निर्धारण करण्यासाठी इन्क्वायरी चालू असते की याच्यामध्ये खरंच आत्महत्या आहे की आत्महत्येच्या मागून काहीतरी वेगळा विचित्र खुनासारखा गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे किंवा इन्स्टिगेटिंग द सुसाईड, एडिंग अँड अबेटिंग सुसाईड हा प्रकार झालेला. असं जर झालं तर मग 302 किंवा 306 IPC प्रमाणे तो FIR नोंदला जातो 154 CRPC प्रमाणे. हा एक भाग याच्यात लक्षात घ्या. याच्यात तुतुमय करण्यासारखं काही नाही. कायदा एकदम स्पष्ट आहे. 179 CRPC ही काय सांगते की जिथे गुन्हा घडला तिथे FIR झाली पाहिजे किंवा ज्या ठिकाणी गुन्ह्याचे परिणाम उद्धृत झाले, कॉन्सिक्वेन्सेस एन्स्यू असा इंग्रजीत शब्द वापरलेला आहे. बिहारमध्ये जी FIR झालेली आहे ती FIR फॉर काइंड इन्फॉर्मेशन टू एव्हरीबडी, इट इज नॉट अ 00 FIR, इट इज FIR बीन गिवन सर्टन नंबर. आणि म्हणून ती FIR जेव्हा रेफर करण्यात आली राज्य शासनाने, केंद्र शासनाने CBIला, CBIने त्याच्यावरून इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. हॅड इट बीन सो, जर ती 00 FIR असती तर तसा निर्वाळा घेऊन सुप्रीम कोर्टाने जो कालच्याला निर्णय दिला त्याच्यामध्ये कदाचित त्याला स्थगिती दिली असती. बिकॉज 2 इन्व्हेस्टिगेशन्स कॅन नॉट सस्टेन अंडर CRPC ऑफ द सेम मॅटर. 179 प्रमाणे जे बिहारचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन इकॉनॉमिक ऑफेन्स आहे आणि इथली 174ची इन्क्वायरी ही आत्महत्या आहे की खून आहे याचा निर्वाळा घेण्याची इन्क्वायरी आहे. हा इतका कायदेशीर स्पष्ट भाग लक्षात घ्या, कारण सुप्रीम कोर्टाने कुठल्याच बाबतीत कुठल्याच प्रोसेसला स्थगिती दिलेली नाही, हे लक्षात घेण्यासारखं. ठीक आहे धनराज वंजारी, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आता तांत्रिक भाग हा स्पष्ट झालेला आहे. बर मी बॅक टू स्क्वेअर वन. राजकीय भाग महत्वाचा आहे, कारण या प्रकरणावरनं महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मातोश्रीला घेरलं चाललंय. वाचवायला काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच येत आहेत, पण शिवसेनेचं म्हणणं काय ते महत्वाचं आहे. डॉक्टर नीलम गोरे, बघा तीर चल रहे है, बाण चालतायत आणि मातोश्रीच्या दिशेनं चाललेले आहेत. म्हणूनच संजय राऊत बोलतायत. आज संजय राऊत आणि शरद पवारांची भेटही किंवा चर्चाही त्याच अनुषंगानं झालेली आहे. शरद पवारांची वक्तव्य सुद्धा त्यातूनच पुढे आलेली आहे. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की एका अभिनेत्याच्या आत्महत्येचं हे प्रकरण आहे, तर यामध्ये आदित्य ठाकरे युवा नेते शिवसेनेचे यांचं नाव येतं कसं? याचा शोध शिवसेनेनं लावला नाही. तुझ्या प्रश्नाची अपेक्षा नाहीये. अहो, आमचे जे राजकीय विरोधक आहेत पक्षाचे, ते त्याच्यामध्ये ओढून ताणून कुणाचंही नाव आणतील. अजून कुठल्या तरी लोकांची सुद्धा नावं ते घेऊ शकतात. यामध्ये काही पुरावे न देता किंवा काही त्याच्यात साधारण सुद्धा संबंध कुठला छोटा सुद्धा नसताना कोणी काय आरोप करावे. दुसरं, मी काल पण बोलले होते की कोण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ की जे व्हिडिओ कुणी केलेत, काय केलेत, बरोबर कोण आहे नाहीये, एका बाजूला एक कॉमेंट्री चालू आहे, दुसरीकडे सगळी बदनामी चालू आहे. तेव्हा षडयंत्रच केलं जातं एखाद्या गोष्टीमध्ये. त्यावेळेला तुम्ही परत तेच अधोरेखित करता खरं तर या वाहिनीवरती आणि परत तीच बदनामी करता. मला तर दुसरा खरा प्रश्न हाही पडतो की स्वतः उद्या सुप्रीम कोर्ट जर का निकाल देणार आहे, परत तुम्ही आदित्य ठाकरेंचं नाव ओढून जाणून आणता. तुम्हाला आव्हान दिलं संजय राऊतांनी, आम्ही दिलं, पण केवळ आदित्य ठाकरेंचं नाव अशा एखाद्या केसमध्ये गुंतवलं ना की खूप मधुर भावना होते हो. ज्या वेळेला उद्धव साहेब आणि राज ठाकरे यांचा मोठा म्हणजे मतभेद झाले, त्यावेळेला आज हे आरोप करणारे जे लोक आहेत त्यातले अनेक लोक खासगी बोललेले आहेत की शिवसेना संपायची हीच वेळ आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं जे काय त्यांना खटकत असतं ना, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी शोधायचं त्याच्यामध्ये जे आहे ते, आणि शोधून अगदी वेगळ्या पद्धतीचा काहीतरी एक मोठा भस्मासूर उभा करायचा, हे सातत्याने चाललेले. फक्त मला असं वाटतं की याच्यातले जे आरोपी आहेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात पकडून किंवा त्याच्यात जे कोण संबंध असेल ना हे सगळं समोर येणार आहे. अजून अशा वेळेला शिवसेनेला कारण नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करू शकतात. आज मी सकाळपासून परत रोज बघते अनेक वाहिन्या, पण आज परत मी इंग्लिश हिंदीमधल्या वाहिन्या पाहिल्या. जी भाषा इथे मराठी वाहिनीवरती भाजपचे प्रवक्ते बोलतात तीच वेगवेगळी रूपं घेऊन
इतर कोणी इंडिपेंडंट म्हणवतो, कोणी अजून काय म्हणवतो, कोणी अजून कोणी नातेवाईक म्हणवतो, पण सगळं एखाद्या नाटकाचं स्क्रिप्ट रेडी असावं त्या पद्धतीने 30 चर्चा आणि आजच्या वाहिनीवरच्या चर्चेचा तर उपयोग किंवा दुरुपयोग हा कळत न कळत अजून प्रभावित करण्यासाठी करायचा हे देखील त्यांचं ठरलेलं आहे. अर्थात मला असं वाटतं की आतापर्यंतचा अनुभव आम्ही समाजकारणात पाहिला, राजकारणात पाहिला. आपल्या ज्या न्याय व्यवस्था आहेत त्या न्याय व्यवस्था अत्यंत मी असं म्हणेन की देर है लेकिन अंधेर नाहीये, पहिली गोष्ट. दुसरा भाग असा की सीबीआय कडे तपास द्यायचा केंद्र सरकारने निर्णय घेतला तर त्यामध्ये त्यांनी ते ऑलरेडी सुप्रीम कोर्टात सांगितले. घटना घडली तेव्हापासून परत मी एकदा जेव्हा पाहिलं तर 25 ते 26 वेळेला वेगवेगळ्या लोकांनी, एका वकील महोदयांनी जर तक्रार केली 6 लोकांच्याबद्दल त्यांच्या जबाना घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या सिने क्षेत्रामधले जे मोठे आहेत दिग्दर्शक त्यांची माहिती घेतलेली आहे मुंबई पोलिसांनी आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने ही काल पण मी बोलले होते की केस काही क्लोज झालेली नाहीये. अशा वेळेला उद्या निर्णय होणार असताना मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा करणं किंवा या गोष्टीतून काय ज्यांना काय साध्य करायचं ते करू शकतात. जनतेचा विश्वास कशाबद्दल काय हे सगळं कळेल. दुसरं राम कदमांचं मी स्टेटमेंट पाहिलं मगाशी की भारतातली जनता ही म्हणते. आजच्याच दिवशी भारतातल्या जनतेने असं स्टेटमेंट पाहिलं होतं की अरे तुम्हाला दहीहंडीच्या दिवशी कुठली मुलगी पाहिजे ती मी उचलून आणतो. याच्यात अपहरणाची केस झाली का? चौकशी तरी झाली का राम कदमांची? 5 वर्ष सगळेजण धृतराष्ट्रासारखे बसले. आम्ही जरी होतो बरोबर तरी आम्ही आमचं मत नोंदवलं. अनेक पक्षांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मतं नोंदवली आणि म्हणून आम्ही राजकारण केलं नाही कुठल्याही गोष्टीचं. पण ज्या वेळेला अशा पद्धतीचे व्यक्ती, नेते येऊन सगळ्या गोष्टी बोलतात आणि मला साधं याच्यात असं वाटतं की 2 व्यक्तींचे याच्यामध्ये मृत्यू झालेले. अशा वेळेला त्याच्या चौकशीसाठी ठीक आहे नातेवाईकांनी आधी काय बोलले नंतर काय बोलले त्यांनी काय मागणी केली पण एक महत्वाचा मुद्दा सचिन सावंतांच्या जो बोलण्यात आला होता आणि तो येतो परत की प्रत्येक राज्याचे अधिकारी जाऊन दुसऱ्या राज्यामध्ये त्यांनी परवानगी देवो न देवो जर का तपास करत सुटले सगळेजण जाऊन आणि तपास करत असताना या पद्धतीने एक फक्त ती केस दुगदुगी चालू ठेवायची अशासाठी म्हणून मुंबई पोलिसांचं ती धैर्य खच्ची करणं किंवा त्यांच्या काही व्यक्तींच्या वरती काय म्हणायचं असेल तर तुम्ही जी वेळोवेळी निवेदनं दिलेली आहे त्याच्यातली जी माहिती समोर आलेली आहे आणि रंगाने जो आता मुद्दा मांडला आणि तो बरोबर आहे की चौकशी जर का सगळ्या गोष्टीची चालू आहे तर त्याच्यामध्ये असं कुठेतरी जनतेला सातत्याने दिशाभूल करत राहणं मला असं वाटतं की शरदराव पवारांनी आज जे सगळं विधान केलेले आणि त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये उद्या सीबीआय त्या संदर्भात काय निर्णय होईल तो वेगळा विषय पण मुंबई पोलिसांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं की त्यांच्या पक्षामध्ये ते जे प्रमुख आहेत स्वतः पक्षाचे त्याच्याप्रमाणे पक्षाची भूमिका असणार आहे. कुणाचं व्यक्तिगत मत काही मांडलं गेलं असेल तर ते काही पक्षाचं म्हणून मत घ्यायचं कारण नाहीये. राजकीय दृष्ट्या मदतीला येणं किंवा न येण्यापेक्षा सरकारमध्ये गृहमंत्री जे आहेत ते अनिल देशमुख आहेत, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सर्व जणांना या घटनेच्या मध्ये शेवटी पोलीस जे काही तपास करतात तीच माहिती प्रत्येक वेळेला येणार आहे. अशा वेळेला त्याला एक राज्य विरुद्ध दुसरं राज्य अशा पद्धतीचं स्वरूप द्यायचं आणि मग अगदी त्याच्यामधून कुठेतरी भाषिक तेढ वाढवून आता मी तर पुढे जाऊन सांगेन की आता उद्याचा काय निर्णय होईल त्याच्यानंतर अजून काय तपास ज्यांच्या कोणाकडून होईल तर बिहारच्या निवडणुकीनंतर या सगळ्याचं काय होईल या केसचं हा सुद्धा आपण बघणारच आहोत ना. ठीक आहे आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मी पुन्हा हा विषय थोडासा राजकीयच करतो कारण उद्या जर का सीबीआय चौकशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं लागली तर मग काय राज्यातलं राजकारण कसं असेल त्यावर सुद्धा चर्चा करूया आणि तेव्हा आज जी शरद पवारांची वक्तव्य आहेत ती त्या परिप्रेक्षामध्ये आपण आज तपासून बघणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय आमची एंटरटेनमेंट करस्पॉन्डंट जयंती वागदरेकडे. जयंती, या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू झाला होता आणि त्यानंतर पुढचे काही 10-15 दिवस बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटीज हे समन्स बजावल्यानंतर जबाबासाठी पोलीस स्टेशन्समध्ये गेले होते किंवा त्यांचा जाब नोंदवण्यात आला. आता ते सगळे कुठे गेले? कारण आता जे काही चाललेलं आहे बिहार पोलीस, मुंबई पोलीस, बॉलिवूड बाजूलाच राहिलंय. मग जे चौकशी करून आले त्यांच्यात काही सापडलं नाही, काय चर्चा काय आहे?
खरंय, म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये अगदी सुरुवातीला बॉलिवूड आणि नेपोटिझम या गोष्टींवर जास्त या गोष्टी टार्गेट केल्या जात होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की महेश भट असो, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा यशराज फिल्म्सचे, त्यानंतर यशराज फिल्मचे कास्टिंग डिरेक्टर, दिल बेचाराचा दिग्दर्शक, या सगळ्यांच्या चौकशा झाल्या आणि या सगळ्यांना समन्स बजावण्यात आलं. पण त्यानंतर पुढे काहीच झालं नाही, कारण एक कन्क्लुजन जे हवं असतं त्यातलं काहीच कन्क्लुजन बाहेर आलं नाही. आणि पुन्हा या केसने एक वेगळाच ट्विस्ट घेतला, ज्यामध्ये आता फक्त रिया आणि तिच्या परिवाराला इन्व्हॉल्व्ह केलं जातंय. रियाचे बाबा, त्याचा भाऊ, त्याचे मॅनेजर्स आणि ह्यांची चौकशी होतीये. त्यामुळे आधी बॉलिवूडला टार्गेट केलं जात होतं आणि त्याच्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण पॉलिटिकल ड्रामा झालेला आहे आणि राजकारण्यांचा यात आता मला इफ आय एम पॉलिटिकली आय एम नॉट दॅट मच करेक्ट, त्यामुळे मी ह्याविषयी बोलत नाही. पण आता हा एक पॉलिटिकल ड्रामा झालेला आहे, हे यावरून हे चित्र दिसून येतंय. सर, तुला तरी पण पॉलिटिकली काय काय कळालं यामध्ये, म्हणजे काही असेल समजा पॉलिटिकल कनेक्शन तर का असू शकतात? मला आज तुला कळल्यावरती मग बॉलिवूडला कळेल असं आम्हाला वाटतं. नाही, मला आज या चर्चेत बसल्यावर असं वाटतंय की मी एक ऑड मॅन आउट आहे. मला सुरुवातीपासून असं वाटतंय की माहित नाही काय चाललंय, कारण पॉलिटिकल हीच भावना मग बॉलिवूड मधल्या अनेकांची असेल. एक्झॅक्टली, आणि त्यामुळे इन बीच आणि मे बी त्यामुळे आज कुणीही बोलायला तयार नाही आणि बॉलिवूड अगदीच चिडचूप आहे. यस. अमित साटम, सुप्रीम कोर्टामध्ये काल जी सुनावणी झाली त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे. तिथे राज्य सरकारच्या परवानगीशिवाय, म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय CBIची चौकशी केंद्र सरकार कशी लागू करतं असा विषय आला. तेव्हा हा मुद्दा पुढे आला की CBIच्या चौकशीला राज्य सरकारच्या परवानगीची गरज आहेच असं नाही. विदिन द फ्रेमवर्क ऑफ युनियन CBI चौकशी करू शकतं. ते अफेल झालं असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळेच तुम्हाला असं वाटतं की या प्रकरणामध्ये उद्या CBI चौकशीच लागेल? असं आहे की 5 ऑगस्टला ज्या वेळेला या विषयाची सुनावणी झाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडली, बिहार सरकारने आपली बाजू मांडली आणि केंद्र सरकारने पण आपली बाजू मांडली. केंद्र सरकार त्यावेळेला पिक्चर मध्ये का आलं? कारण बिहार सरकारने केंद्र सरकारला अशी विनंती केली होती की याचा CBIचा मार्फत तपास झाला पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला, माननीय सुप्रीम कोर्टाला हे सांगितलं की आम्ही उद्या संध्याकाळच्या आत CBI चौकशीचं अपॉइंटमेंट करण्याचं नोटिफिकेशन आम्ही काढू. हे ऑन रेकॉर्ड केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे, ज्याच्यावरती केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने रिस्ट्रेन केलेलं नाही. किंवा बिहार पोलिसांनी जसं सांगितलं की आम्ही जो काही तपास केलेला आहे आणि आम्ही जो 5-6 दिवस जो तपास केला, आमच्या तपासामध्ये अडथळे आणले, मग आमचा पूर्णपणे तपास करू शकत नव्हतो आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. हे सगळं, किंवा महाराष्ट्र सरकारचं पण जे काही म्हणणं होतं की आम्ही तपास करतोय, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला रिस्ट्रेन केलेलं नाही, CBIला रिस्ट्रेन केलेलं नाही आणि म्हणून केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढलं की आम्ही ही केस CBIच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि त्यानुसार CBIने दुसऱ्या 2 दिवसानंतर FIR सुद्धा नोंदवलेली आहे. आता हे सगळे विषय सुप्रीम कोर्टाच्या समोर आहेत. काल जेव्हा युक्तिवाद झाला तेव्हा पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी युक्तिवाद केला, महाराष्ट्र सरकारने युक्तिवाद केला, बिहार सरकारने युक्तिवाद केला, केंद्र सरकारने युक्तिवाद केला, सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी, म्हणजे त्या कुटुंबाच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला. हे सगळे युक्तिवाद सुप्रीम कोर्टाच्या समोर ठेवल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सगळ्यांना असं सांगितलंय की तुमची सगळ्यांची जी काही म्हणणी असतील ती लेखी स्वरूपामध्ये 2 दिवसामध्ये, म्हणजे काल सांगितलं म्हणजे उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डवरती लेखी स्वरूपामध्ये ठेवा. ते सगळं झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपली जजमेंट जी आहे ती रिझर्व्ह केलेली आहे आणि उद्या किंवा परवा किंवा 2-3 दिवसांनी ऍज पर कॉन्व्हिनियन्स ऑफ सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती निर्णय देईल. आणि जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो बिहार सरकारलाही मान्य करावा लागेल, महाराष्ट्राच्या सरकारलाही मान्य करावा लागेल, केंद्राच्या सरकारलाही मान्य करावा लागेल, रिया चक्रवर्तीलाही मान्य करावा लागेल आणि सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबालाही तो निर्णय मान्य करावा लागेल. आणि या देशाच्या जनतेकडनं जी वारंवार मागणी होते त्या देशाच्या जनतेला सुद्धा सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो मान्य करावा लागेल आणि आपल्या सर्वांनाही तो निर्णय मान्य करावा. ठीक आहे, सर्वांना निर्णय मान्य करावा लागेल. कदाचित त्याच परिप्रेक्षामध्ये शरद पवारांचं वक्तव्य आता तपासलं पाहिजे.
मुंबई पोलिसांवरती विश्वास आहे का? तर होय, 100% शरद पवारांचा विश्वास आहे असं शरद पवार म्हणाले. पण जर का उद्या CBI चौकशी लागली तर त्याला हरकत नाही, शेवटी सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय असेल. असंच आपण जर का आजचं शरद पवारांचं वक्तव्य उद्या तपासलं निर्णयानंतर, जर का सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की नाही होय CBI चौकशी लावा, तर तुम्ही काय म्हणाल की शरद पवारांनी आधीच सगळं सांगितलं होतं की यामध्ये काय होऊ शकतं. म्हणजे त्याचे अर्थ हे वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये त्या वक्तव्याचे निघतात. हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात काय होतं हे महत्त्वाचं आहे. सचिन सावंत, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने कोणत्याही तपासाला काल स्थगिती दिलेली नाही. मुंबई पोलीस त्यांचा अहवाल आल्यानंतर सुद्धा तुम्ही करा, बिहार पोलीस तुम्ही तुमचं सुरू ठेवा, CBI तुम्ही तुमचं सुरू ठेवा, ED तुम्ही तर फार पुढे गेलात, तुम्ही तुमचं सुरूच ठेवा. आम्ही कोणालाही रोखणार नाही. उलट कोणाला काही लेखी सबमिशन करायचं असेल, सपोर्टिव्स द्यायचे असतील तर ते द्या 13 तारखेपर्यंत. 13 तारखेला आम्ही अंतिम फैसला करू असं CBI म्हणत आहे. मला तुम्हाला प्रश्न एवढाच विचारायचा आहे, जर का उद्या सुप्रीम कोर्टानं CBI चौकशीला ग्रीन सिग्नल दिला, हे प्रकरण CBIच्या हातात दिलं, तर मग महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय असेल? नाही, काय असणार आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तर हा मान्य करावाच लागेल. या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे अशा तऱ्हेचं जे चित्र आपण मान्य करत आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही मान्य करू, त्याच्यात काही शंका नाही. विषय असा आहे की या संदर्भामध्ये इतकं सोपा निर्णय त्या ठिकाणी नाही. मी अगोदर पाठवत असेल की काही दिवसापूर्वी ट्विट केलं, तुम्ही अजूनही ते ट्विट पाहू शकता. त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की ही जी चिंता आमच्या समोर आहे की ज्या लोकशाहीच्या समोरचं जे आलेलं संकट आहे, संविधानासमोर आहे, ज्या तऱ्हेने CRPCचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न होतोय आणि हे जे बायपास करण्याचं म्हणजे जी एक प्रक्रिया बायपास करून स्वतःचं हिडीस राजकारण करण्याकरता केलं जातंय, ही जी चिंता आम्हाला आहे ती चिंता कोर्टाला देखील असली पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि ते त्या दृष्टिकोनातून ते चिंतेत ते पाहतील अशीच भूमिका आहे. परंतु त्याही पलीकडे आता जर तुम्ही हा जो काही वाद बघापासून आपण वंजारी साहेब म्हणाले आणि एकंदरच ही जी चर्चा आपण झाली त्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की मुंबई पोलिसांचा जो त्या ठिकाणी कार्य तपास आहे हा त्या सुसाईडच्या संदर्भात आहे असं आपण गृहीत धरा. कारण त्या सुसाईडची घटना झाली किंवा त्या घटनेच्या संदर्भात आहे, तो खून आहे का सुसाईड आहे या संदर्भामध्ये आहे. आजही फॉरेन्सिक अहवाल आता आलाय आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं काही झालेलं नाही असं त्या फॉरेन्सिक अहवालाने सांगितलंय. म्हणजे याचा अर्थ मुंबई पोलीस एक योग्य होतं की फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत त्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचत नव्हते. त्यामुळे त्यांना जो लागणारा वेळ आहे तो त्या ठिकाणी यथायोग्य होता, तो बाजूला राहू द्या. बिहार पोलिसांनी जी त्या ठिकाणी FIR नोंदवली, आमच्या दृष्टिकोनातून जी जाहीरपणे त्यांनी वक्तव्य आज गुप्तेश्वर पांडेही म्हणाले NDTV वरती की ते 0 FIR आहे. आता बंजारी साहेबांच्या दृष्टिकोनातून तो वेगळा असेल किंवा काही वस्तुस्थिती काय आहे ती अजूनही काही या मोदी राज्यामध्ये काही कळत नाही. परंतु स्वतः DGP जेव्हा म्हणतात 0 FIR आहे त्यावेळेला ठीक आहे आपण मान्य करू तशा तऱ्हेनं किंवा FIR मान्य करू. परंतु तो आहे इकॉनॉमिक ऑफेन्सच्या संदर्भात, जो इकॉनॉमिक ऑफेन्स देखील मुंबईमध्ये घडलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे मुंबईमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स घडला आणि त्याचा FIR बिहारमध्ये जो त्या ठिकाणी रजिस्टर केला गेला त्याच्यावरती आपली चर्चा आहे ते योग्य होता की नाही, आणि जर तो योग्य असेल तर तो CBI देणं योग्य होतं की नाही, CBIनं एक्सेप्ट करणं योग्य होतं की नाही. जर असं असेल तरी मुंबईच्या दृष्टिकोनातून तपास वेगळा आणि बिहारच्या दृष्टिकोनातून तपास वेगळा, तरच तशा दृष्टिकोनातून जेव्हा चर्चा होईल तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर हे 2 निरीक्षे येतील की हा सुसाईडची केसच्या संदर्भातला तपास हा मुंबई पोलीस करताय, इकॉनॉमिक ऑफेन्सचा विषय जो आहे तो बिहार पोलीस करते. जर बिहार पोलिसांच्या माध्यमातून त्यांना मान्य केलं आणि CBI कडे त्या ठिकाणी वर्ग केलं, ती देखील प्रक्रिया मान्य केली असं आपण गृहीत जरी धरलं तरी मुंबईचा तपास हा थांबवला जाऊ शकतो की नाही ह्याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल त्यांना. म्हणजे मुंबईचा जो सुसाईड आणि खून यामधला जो तपास चालू आहे तो देखील वर्ग CBI कडे करायचा का? त्यामुळे हे मला असं वाटतं की उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आपल्या दृष्टिकोनातून, आमच्या दृष्टिकोनातून लोकशाही समोर अशा पद्धतीची जे काही प्रक्रिया झालेली आहे ते संकटाच्या रूपाने आम्ही पाहतो. ठीक आहे, ठीक आहे. एक बाब खरी आहे धनराज वंजारी, एक बाब खरंच खरी आहे. गुप्तेश्वर पांडे जे DGP आहेत, पोलीस महासंचालक आहेत बिहार पोलिसांचे, त्यांची वक्तव्य मी सुद्धा ऐकली. ते असं म्हणाले की जर का आम्हाला हा तपास पूर्णपणे करायची मुभा दिली बिहार पोलिसांना तर आम्ही मुंबईत जाऊन जो कोणी सुशांत सिंगचा मारेकरी असेल त्याला जमिनीतून बाहेर काढू, असं त्यांचं वक्तव्य आहे. म्हणजे बिहार पोलीस महासंचालक प्रसार माध्यमांवर, टीव्हीच्या स्क्रीनवर असं वक्तव्य करतात. त्या उलट महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांच्या वतीनं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे प्रसार माध्यमांशी बोलताना ताऊन सलाखून
मोजून मापून मुद्देसूद बोलले होते आणि त्यातनं फक्त एकच बातमी पुढे आली की मुंबई पोलिसांचा तपास हा प्रोफेशनली योग्य दिशेनं चाललेला आहे. सुशांत सिंग यानं आत्महत्या केली आहे याच निष्कर्षावर आत्तापर्यंत मुंबई पोलीस कायम आहे. पण तरीसुद्धा तपास हा शेवटच्या टप्प्यात आहे. आम्हाला अनेक बाबी आहेत त्या आत्ताच उघड करायच्या नाहीत. इतकं साधं सरळ सबमिशन हे परमबीर सिंग यांचं होतं. पण मला प्रश्न वेगळा विचारायचा आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे, तुम्ही सुद्धा माजी पोलीस अधिकारी आहात, अनेक तपास केले असतील. जेव्हा बॉलिवूडच्या संबंधित एखादा पोलीस तपास सुरू होतो त्यामध्ये एखाद दुसऱ्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला म्हणा किंवा त्याच्या वरच्या DCPला म्हणा कोणाला तरी मीडिया हाईप हवी असेल आणि तो विनाकारण या प्रकरणामध्ये अनेक पैलू अँगल केटर करत असेल आणि मग त्या प्रकरणाच्या तपासाला वेळ लागत असेल, तसं या प्रकरणामध्ये झालं. वेळ वाजवीपेक्षा जास्त हातातनं निघून गेला मुंबई पोलिसांच्या, तेव्हा ही परिस्थिती आली. अशा वेळी कुणावर तरी जबाबदारी निश्चित करावी लागेल. जर का उद्या हा संपूर्ण तपास CBI कडे गेला तर. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट आशिष. हा मुद्दा मी काल पण मांडला होता, पण इतका प्रकर्षाने मांडला नव्हता जो आज मला सांगावासा वाटतो तू प्रश्न विचारल्यानंतर, की जर याच्यामध्ये एखाद्या अधिकाऱ्यांनी खरंच लाडघोटेपणा केला असेल किंवा काही लोकांना फेवर करण्यासाठी काही प्रयत्न केला असेल, जे आपल्याकडे सीना बोराच्या केसमध्ये अगदी उघड झालं होतं आणि त्याची गाज ही तत्कालीन कमिशनर राकेश मारियावर खचली होती. त्यांना ती सहन करावी लागली, भोगावी लागली. बाकीचे लोक काय असेल ते शांत राहिलेत आणि नंतर पुस्तक पण लिहिलंय. तर जे अधिकारी याच्यामध्ये चुकलेले असतील किंवा ज्या अधिकाऱ्याने हेतुपुरस्सर काही वेगळा उद्देश, कायदे बाह्य उद्देश ठेवून जर काही त्रुटी ठेवल्या असेल तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई निश्चितपणे झाली पाहिजे. हे एक माझी पोलीस अधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो. आता पांडेंचा जो प्रश्न आहे, सचिन सावंतांनी जे सांगितलं की पांडेंचं जे वक्तव्य आहे, एकंदर त्यांचा आविर्भाव आणि आवेश जर तुम्ही बघितला NDTVवरचा, तर मला वाटत नाही की एका प्रोफेशनल पोलीस ऑफिसरला असं बोलणं शोभतं. ते जे बोलले ते बरोबर राजकीय पटलीतलं बोलले आणि मला वाटतं ते फ्युचरमधले डॉक्टर सत्यपाल सिंग होतील आणि भाजपमध्ये जाऊन ते पण इलेक्शन लढतील आणि धनराज वंजारी होतील. मुद्दा निघालाय म्हणून हा फरक असतो. गुप्तेश्वर पांडे यांनी सेवा काळामध्ये पोलीस ऑफिसर म्हणून सेवा काळामध्ये रजा घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निवृत्त झाल्यानंतर मागची लोकसभा लढवली. हा फरकही आहे. नाही, बरोबर आहे. त्यांनी म्हणजे तो राजकारणामध्ये जायलाच पाहतोय. कदाचित त्याला तो अनुभव कमी वाटला असेल म्हणून तो परत आला प्रशासनामध्ये आणि मला वाटतं आता तो निवृत्त झाल्यावर राजकारणात जाईल. देव त्याचं भलं करो. तो महत्वाचा मुद्दा नाहीये. इथं तुम्ही आलात परत. मुंबई पोलिसांवर जे तोंडपाटीलकी चाललेली आहे, एक आठवडाभर मुंबई पोलिसांवर जी तोंडपाटीलकी चाललेली आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की मुंबई पोलिसांचे जे अधिकारी आहे बेळणेकर सिनियर इन्स्पेक्टर, त्यांनी जे ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिलेलं आहे त्याचा थोडासा विचार करा. फार डिटेलमध्ये दिलेला आहे. पोलीस जेव्हा आपलं म्हणणं न्यायव्यवस्थेला उत्तरदायी राहून मांडत असतात तेव्हा पोलीस हे स्वतंत्र निर्णायके जज होत नाहीत. तर पोलीस या ठिकाणी आपलं म्हणणं टॉक्सिकोलॉजिस्ट असेल, बॅलिस्टिक एक्सपर्ट असेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल, सायकोथेरपिस्ट असेल, या सगळ्यांचे रिपोर्ट्स घेऊन, कारण या केसमध्ये सायकोलॉजी हा फार मोठा एलिमेंट इंट्रोड्यूस झालेला आहे की मानसिकता असते एक विशिष्ट, जेव्हा माणूस सुसाईड करतो तेव्हा पोलिसांचा प्रत्येक अहवाल आणि पोलिसांचं प्रत्येक म्हणणं इट इज सपोर्टेड बाय एक्सपर्ट्स. आणि म्हणून जसं सचिन सावंत बोलले, मॅडम जशा म्हणाल्या गोरे मॅडम, त्या अगदी लॉजिकल आहे आणि त्याच लॉजिकनी तुम्ही मुंबईच्या कमिशनरची प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल आणि त्याच लॉजिकला प्रमाण मानून आज माननीय शरद पवारांचं जे वक्तव्य आहे
ते मुंबई पोलिसांच्या फेवरमध्ये आहे. इतप्पर जर तुम्हाला वाटत असेल की मुंबई पोलीस खरंच याच्यामध्ये चुकलेले आहेत आणि मुंबई पोलिसांनी खरंच याच्यामध्ये काहीतरी केलेलं आहे, तर मी तुम्हाला निक्षून सांगतो, मीही राजकारणी आता होऊ घातलेलो आहे, किंबहुना झालेलो आहे. पोलीस अधिकारी म्हणून एक प्रशासकीय बाजू जशी मांडून बोलतो तशी राजकीय बाजू सुद्धा मला मांडता येते. तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटलं असतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्वाळ्यापर्यंत थांबावं, तुम्ही का घाई केली सीबीआयला लगेच ती बिहारची केस ट्रान्सफर करण्याची आणि त्यांना वेगळा FIR नोंद करून त्यांची चौकशी सुरू करण्याची? ईडीला तुम्ही परस्पर मेसेजेस देऊन आणि ईडीला परस्पर चौकशी करायला लावून ही घाई का केली? तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत का थांबलं नाही? कारण महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे ते केंद्र सरकारच्या डोळ्यात खुपतंय. राजस्थानचा एक प्रयोग तोंडावर पडलेले आहे, ते या ठिकाणी असा प्रयोग करू पाहत आहे. पण इथं निर्वाणीचा एक प्रशासकीय इशारा मी नक्की देणार. हे जरी राजकीय वक्तव्य असलं तरी निर्वाणीचा प्रशासकीय इशारा असा देणार आशिष की यासाठी तुम्ही संविधानाने उद्धृत केलेल्या प्रस्थापित केलेल्या ज्या व्यवस्था आहे, जी पोलिसांसारखी निकोप यंत्रणा आहे आणि मुंबई पोलिसांसारखी जागतिक दर्जाची जे यंत्रणा आहे, या यंत्रणेला मारून तुम्ही पुढे जाण्याचं जे पाप करत आहात ना, हे बरोबर नाही आहे. आणि हा देश जणू आमचाच आहे आणि आम्ही कायदा करू तो प्रमाण, हा जो तुमचा आविर्भाव आहे विशेष करून बीजेपीचा, हा तुम्ही एकदा परत लक्षात घेऊन याच्यावर पुनर्विचार करा. आणि याच अनुषंगाने कालच आपल्यातून ज्यांनी नेहमीची रजा घेतली असे इंदोरी साहेब, राहत इंदोरी यांच्या 2 ओळी बोलतो. कारण या व्यवस्था जर तुम्ही आज जाळून संपवल्या तर उद्या या देशाचं काय होईल, या जनतेचं काय होईल, समाजाचं काय होईल याचा विचार तुम्ही करत नाही, फक्त राजकारण विचार करता. आग लगाने वाले इस मोहल्ले में मेरा अकेला मकान थोड़ी है, इस मिट्टी में शामिल है खून मेरा भी, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. ठीक आहे. नीलम गोरे, जसं धनराज वंजारी म्हणतायत की केंद्र सरकारची इच्छा आहे की सीबीआयची चौकशी लावावी, त्या अनुषंगानंच मग तुषार मेहता त्यांनी प्रतिपादन सुप्रीम कोर्टात केलेलं आहे की होय, केंद्र सरकारनं बिहार सरकारची जी मागणी होती सीबीआय चौकशीची ती मान्य केलेली आहे. जर का उद्या सुप्रीम कोर्टानं सीबीआयच्या हातात तपास दिला तर महाविकास आघाडीचं धोरण काय असेल? कारण महापौर तर म्हणाल्या की सीबीआयचं पथक जर का मुंबई एअरपोर्टवर आलं तर आम्ही त्यांना क्वारंटाईन करू. आशिष, मला असं वाटतं की याच्यामध्ये या सरकारमध्ये अत्यंत सामाजिक त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतलेले अनेक नेते आहेत. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक सामुदायिक अनुभव, सामुदायिक शहाणपण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या समान किमान कार्यक्रमावरती घटनात्मक चौकट सांभाळून हे सरकार काम करतं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे या स्पेसिफिक प्रकरणाच्या मध्ये मी तुमच्या मार्फत झी24 तासच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्राला आणि ज्यांना कोणाला इतर भाषा समजून घ्यायचं असेल त्यांना जरूर सांगू इच्छिते इथे की मुंबईमध्ये ज्या सुशांतचा जीव गमावला आहे त्या ठिकाणी त्याचं हात म्हणजे खून झाला का आत्महत्या हा प्रश्न मोठा. खून झाला असं समजा पुढच्या काळामध्ये सगळ्या धागेदोऱ्यांवरून समजलं तर त्याच्यामध्ये जे जबाबदार असतील त्यांना शिक्षा निश्चितपणाने होणार. आत्महत्येच्या संदर्भामधले संपूर्ण तांत्रिक चौकशी तपासण्या केल्यानंतर शेवटी न्यायालय त्या निष्कर्षाप्रत आलं तर त्या आत्महत्येला कोणी प्रवृत्त केलं त्यांना त्याच्या संबंधितांच्यापर्यंत सुद्धा सरकार निश्चितपणाने जाणार. सरकारच्या दृष्टिकोनातून आणि माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत, शरदराव पवार, सोनियाजी गांधी हे सगळे त्यांना सहकार्य करून वेगवेगळ्या प्रकारांनी मग सगळे मंत्री काँग्रेसचे. प्रश्न याच्यात राजकारणाचा नाहीच आहे. कायदा आणि न्याय व्यवस्थेच्या समोर ज्या फॅक्ट्स, ज्या संपूर्ण विषय येतात त्याच्यामध्ये शेकडो प्रकरणं अशी आहेत आशिष की ज्याच्यात आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा केवळ राजकारणासाठी राजकारण न करता त्याच्यामध्ये न्याय मिळवून घेतलेला आहे. मंजुळा शेट्टे सारखं प्रकरण की ज्याच्यामध्ये तुरुंग अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्या असतील, हे पण सर्वजण राजकारण प्रत्येक वेळेला न्याय प्रक्रियेमध्ये करत नसतात. आम्ही तरी केलेलं नाही. न्याय संस्थेच्या समोर जे मुंबई पोलिसांना मांडणं शक्य आहे त्यांनी अनेक प्रकरणांच्या मध्ये अगदी काही झालं नाही म्हणता म्हणता अगदी सिरियल किलर सारखा किलर की ज्याच्यात राजकारण म्हणण्यापेक्षा 10 ठिकाणची पोलीस स्टेशन सगळी इन्व्हॉल्व्ह होती असे अतिशय चांगले निकाल पोलिसांनी लावलेले आहेत. त्याच्यात काही सुधारणा ओव्हरऑल करायची असेल तर त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण या घटनेच्या मध्ये आजच्या घडीला केंद्र सरकारची काय इच्छा आहे याचबरोबर केंद्र सरकारला घटनात्मक चौकट, न्यायाची चौकट, ज्या फॅक्ट्स आल्या त्या फॅक्ट्सच्या संदर्भामध्ये वस्तुस्थितीमध्ये एकूण शेवटी
चांगल्या अर्थाने शास्त्र, वैज्ञानिक, मेडिको लिगल सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करूनच निकाल घ्यावा लागेल. कारण शेवटी पुरावे जे आहेत ते कोणी क्रिएट करून न्याय मिळत नसतो. आणि अशा पद्धतीने बिहारचं जे वक्तव्य आहे मला असं वाटतं ते खरं आपण त्यांच्याकडे त्याला दुर्लक्ष करण्यासारखं आहे. कारण त्यांचे हेतू काय आहेत ते स्पष्ट आहेत त्याच्यामधले जे आहेत ते. परंतु न्यायसंस्थेमध्ये मला खात्री वाटते की न्यायसंस्था, सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल जो निर्णय देईल पण त्याच्यापासून मुंबई पोलीस जास्तीत जास्त सत्यापर्यंतच पोहोचतील. आणि बाकी काय आहे, तुम्हाला आता रोज चर्चेसाठी विषय पाहिजे. रोज समजा आता परत वरतून पथक आलं की त्यांच्याकडे विमानतळापासून ते त्यांच्या घरापर्यंत ते उद्या कुठे फिरायला वॉकला जात आहेत हे सगळं वाहिन्या करण्यापेक्षा त्या तुम्ही करा. त्याच्यासाठी पाहिजे तर तुम्ही 60% वेळ राखीव ठेवा या प्रकरणासाठी. अरे पण शरदराव पवार जे बोलले, बाकीचे जे सामाजिक प्रश्न आहेत, कोरोनाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिला, आज उत्तर प्रदेशमध्ये 4 कोटी रुपये जिला शिष्यवृत्ती मिळाली त्या मुलीची छेडछाडीमुळे हत्या झालेली आहे. त्याच्यावर का हो चर्चा होत नाहीये? मुलींच्या सुरक्षिततेसाठी कुठे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, बघा आम्ही साठम काय म्हणतात त्या विरोधकांना हे बाकीचे प्रश्न राज्यातले दिसत नाहीयेत, फक्त सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिसतंय. आशिषजी, मला असं वाटतं की गेल्या 4 महिन्यामध्ये पहिलं तर मी तुम्हाला क्लिअर करतो की मी अगदी सोप्या सरळ भाषेत बोलतो. टेक्निकल आणि पॉलिटिकल दोन्ही बोलून काही सगळ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न मी करणार नाही. गेल्या 4 महिन्यामध्ये तुमच्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या चर्चांमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. करोनाच्या प्रश्नामध्ये अनेक प्रकारचे आपण त्याच्यामध्ये सूचना दिल्या होत्या, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण केले होते. परंतु ते जर कोणाला ऐकायचेच नसतील, एका लोकप्रतिनिधीने वारंवार पत्र लिहून सुद्धा अधिकाऱ्यांना ऐकायचं नसेल, राज्यकर्त्यांना ऐकायचं नसेल तर मग काय करायचं? आणि त्यामुळे त्या करोनाच्या विषयामध्ये सुद्धा आता त्या चर्चेमध्ये मला जायचं नाहीये की कशा प्रकारचं मोठं अपयश हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय. परंतु अनेक प्रकारच्या सूचना करून, चर्चा करून, पत्र लिहून सुद्धा काहीही फरक पडलेला नाहीये. ठीक आहे, मला हेच दाखवायचं होतं की एखादा विषय जेव्हा निघतो आणि त्यावरती जर का राजकीय चर्चा सुरू होते, आरोप प्रत्यारोप सुरू होतात, सर्व राजकीय नेते त्या प्रकरणामध्ये उडी घेतात, तेव्हा प्रसार माध्यमांचा सुद्धा नाईलाज होतो. कारण सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून देशभरात अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जो न्यायदानाचा शेवटचा दरवाजा आहे तिथपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. तिथं सुद्धा संभ्रम दिसतोय. सुप्रीम कोर्टानं अंतिम फैसला, निकाल राखून ठेवलेला आहे. अशा वेळी या प्रकरणाची चर्चा करावी लागेल. कारण या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठापनाला लागली असेल, आरोप प्रत्यारोप होत असतील, हाय व्होल्टेज ड्रामा, पॉलिटिकल ड्रामा होत असेल तर तो प्रसार माध्यम म्हणून आम्हाला दाखवावा लागेल. त्यात कुठलंही हशील नाहीये. तुर्तास मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.